महाराष्ट्रात केवळ 2 संदर्भ सेवा रुग्णालय आहेत आणि यापैकी पहिले संदर्भ सेवा रुग्णालय हे नाशिकात आहे। या ठिकाणी आतापर्यंत अत्याधुनिक उपकरणाचा वापर करून रुग्णांना मोठ्या आजारांवर मोफत उपचार दिले जात आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी गरजू रुग्णांना कुठल्या मोफत सेवा दिल्या जातात आणि त्याचा लाभ कसा मिळवावा हे आज आपण जाणून घेणार आहोत संदर्भ सेवा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण पवार यांच्याकडून। संदर्भ सेवा रुग्णालय सध्या गरिबांसाठी विविध प्रकारचे वेगवेगळ्या योजना राबवत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोफत ऑपरेशन्स करत आहे। संदर्भ सेवा रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात हे 2च ठिकाणी असून अमरावती आणि नाशिक या 2च ठिकाणी आहेत आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त नाशिक येथे संदर्भ सेवा रुग्णालय कार्यरत आहे। संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक येथे एकूण 6 प्रकारचे विभाग कार्यरत आहेत। याच्यामध्ये एक हृदयरोग विभाग, दुसरा हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग, तिसरा किडनीचे आजार, चौथा युरिन आणि त्याचे युरिनरी सिस्टीमचे आजार, पाचवा आहे तो कॅन्सर आणि किमोथेरपीचे आजार। तर याच्यामध्ये आपण जर पूर्ण विभागावाईज पाहिलं तर साधारणतः आपल्याकडं मागच्या ह्या वर्षामध्ये 363 अँजिओग्राफी झालेल्या आहेत हृदयरोग विभागात आणि पूर्ण हे 2008 पासून रुग्णालय सुरू झालेले आहे। तर पूर्ण सुरू झाल्यापासून आतापर्यंत 16,000 अँजिओग्राफी झालेल्या आहेत। तसेच ह्या वर्षामध्ये आपल्या 165 अँजिओप्लास्टी झालेले आहेत। या वर्षामध्ये आपल्याला 5 ओपन हार्ट सर्जरी झालेल्या आहेत आणि रुग्णालय सुरू झाल्यापासून साधारणतः 1300 ओपन हार्ट सर्जरी झालेल्या आहेत। तसेच आपण दुसऱ्या विभागाचा आढावा घेतला मूत्रपिंड शस्त्रक्रिया। याच्यामध्ये आपण किडनीचे जे आजार आणि डायलिसिस, ज्या लोकांना किडनीचे खराब झालेले असते त्यांना डायलिसिस करावं लागतं। आपल्याकडं डायलिसिससाठी 10 बेड उपलब्ध आहेत। याबरोबरच आपला कर्करोग शस्त्रक्रिया विभाग कार्यरत असून याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात। तर साधारणपणे कॉमन जे कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये स्तनाचे कॅन्सर आणि गर्भाशयाचे कॅन्सर, पुरुषांमध्ये जे आपण पाहतो त्याच्यामध्ये प्रोस्टेटचे कॅन्सर, लंग्स कॅन्सर हे प्रामुख्याने असतात। तर या कॅन्सरसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया या रुग्णालयात होतात। तसेच कॅन्सर शस्त्रक्रियेनंतर लागणाऱ्या किमोथेरपी ही सगळ्या डे केअर किमोथेरपी आपल्या रुग्णालयात सुरू आहे। तसेच आपल्या इथं जे कॅन्सर शस्त्रक्रिया आहेत ते सुरू झाल्यापासून साधारणतः 4000 शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। या सगळ्या शस्त्रक्रियांसाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा विभाग म्हणजे एक्सरे, जे सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये हे संदर्भ सेवा रुग्णालय हे मॅमोग्राफीसाठी एकमेव रुग्णालय आहे की जिथे मॅमोग्राफी होते आणि स्तनाचा कॅन्सर लवकर त्याच्यावर डिटेक्शन होतं आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करता येते। तर आतापर्यंत साधारणतः 1000 मॅमोग्राफी या रुग्णालयात झालेल्या आहेत। जे आपल्याकडे सिटी स्कॅनचं मशीन आहे ते जे खाजगी रुग्णालयापेक्षा सगळ्यात चांगलं 164 लाईटचं आहे, एकदम नवीन मेथडचं सिटी स्कॅन मशीन येथे कार्यरत आहे। तसेच लवकरच आपल्या या विभागात किडनी ट्रान्सप्लांट युनिट सुरू होत आहे, त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। तसेच ह्या रुग्णालयाचे जे जुन्या इमारती शेजारीच नवीन इमारत होत आहे त्या ठिकाणी 100 बेडचे नवीन त्याचं एक्सटेन्शन पार्ट 2 किंवा टप्पा 2 हे सुरू होत आहे। यामध्ये प्लास्टिक सर्जरीच्या 30 बेड, न्यूरो सर्जरीच्या 30 बेड आणि जे पिडियाट्रिक सर्जरी त्याच्या 30 बेड असे आणखी नवीन 3 विभाग सुरू होत आहेत। या रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या ज्या सगळ्या सुविधा आहेत, सगळ्या चाचण्या, ट्रीटमेंट आणि जे शस्त्रक्रिया आहेत सगळ्या या महात्मा फुले जीवन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत दिले जातात। जे महाराष्ट्रातील रहिवासी आहेत त्यांना 1.5 लाखापर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येतो आणि उर्वरित ज्यांना गरज लागेल त्यांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत आपल्याला मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात। तसेच महाराष्ट्राबाहेरील जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपलं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंतचा आपल्याला मोफत इलाज आणि उपचार केले जातात। ज्या रुग्णांकडं ह्या ज्या महात्मा फुले योजना आणि जन आरोग्य योजना यामध्ये जे बसत नाही त्यांना सुद्धा आपण महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक विभागाच्या जे 15 ऑगस्ट 2023चा जो शासन निर्णय आहे त्या अंतर्गत सगळ्या चाचण्या, ऑपरेशन सगळे मोफत केले जातात। नाशिक प्रतिनिधी कुणाल दंडगवड।